सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताची महापूजा करण्यात आली। मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि कौतुक सुद्धा करण्यात आले। अजित पवार अपघात प्रकरणात खरात प्रकरणाचा अँगल तपासावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। दादांच्या तिन्ही घराबाहेर अघोरी पूजा झाल्यात आणि 27, 28, 29 जानेवारीला खरातच्या बँक खात्यात मोठी उलाढाल झाली असा आरोप रोहित पवारांनी केला। रामदास आठवलेंनी कवितेतून सूचक इशारा दिलाय, भीमाचा कोणी अपमान केला तर त्याचे आम्ही वाजवून टाकू, भीमाचा कोणी अपमान केला तर त्याचे आम्ही वाजवून टाकू त्याचे 12 असं आठवलेंनी म्हटलंय। धाराशिवमध्ये साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी संमेलन पार पडणार आहे। संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या हस्ते होणार। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 3 महिने पूर्ण झाले। या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी बारामतीत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। तसंच स्मृतीस्थळ परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। सिंधुदुर्गात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे। नाशिक शहरात सिंहस्थाच्या कामाचा सध्या धडाका पाहायला मिळतो। मात्र हे काम होत असताना नियमांचं पालन होत नसल्यानं नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर यांनी या कामाच्या अधिकाऱ्यांसोबत अचानक पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। पुण्यातील दौंड तालुक्यातील मौजे कुरकुममध्ये फिरंगाई माता देवस्थानाबाबत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला। छत्रपती राजाराम महाराज यांनी 1698 मध्ये दिलेले एक आज्ञापत्र नुकतंच मोडी लिपीत वाचण्यात आलं। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिरात ध्वजमंडप बांधल्याचा आणि देवस्थानच्या नंदादीपाची व्यवस्था केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळला। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनानं बरखास्त केले। बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात आले। जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला। शासनाच्या धडक निर्णयामुळे सहकार क्षेत्राचं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागानं 1 एप्रिलपासूनच ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कराचा संदेश मालमत्ता धारकांना पाठवला। त्याचा परिणाम आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा बूस्ट मिळाला। नाशिककरांनी तब्बल 58 कोटी रुपयांचा कर भरून महापालिकेच्या महसुलात भर घातली। धीरेंद्र शास्त्रींनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागलेत। चिपळूणच्या वडनाका परिसरात संतापलेल्या नागरिकांनी धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ बॅनर लावले। मात्र नागरिकांनी या बॅनरला जोड्यांचा हार घालून रोष व्यक्त केला। भंडाऱ्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन केलेलं आहे। बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले। यावेळी शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून अजूनही स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आलेली नाही, त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली आहे। भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच आणि सदस्यपदांसाठी निवडणूक होती। 53 रिक्त जागांसाठी 87 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। 21 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं आता 53 जागांसाठी ही निवडणूक होती। नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर सर केला। जगातील 7व्या क्रमांकाचं उंच आणि अत्यंत कठीण समजलं जाणारं नेपाळमधील धौलागिरी शिखर यशस्वीरित्या शिवाजी ननवरे यांनी सर केलं। या शिखराची उंची 8167 मीटर इतकी असून अशी कामगिरी करणारं महाराष्ट्र पोलीस दलातून हे पहिलेच अधिकारी ठरले। वाशिम अकोला सीमेवरील काटेपूर्ण अभयारण्यात 1 मे रोजी होणाऱ्या वॉटर होल सेन्सससाठी वन विभागानं तयारी पूर्ण केली। बौद्ध पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या या उपक्रमासाठी कॉर आणि बफर क्षेत्रात एकूण 11 मचान उभारण्यात आलेत। अचूक नोंद घेण्यासाठी मचानांजवळ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातही सर्व कृषी सेवा केंद्र चालक राज्यव्यापी संपात सहभागी झाले। सर्वांनी कृषी सेवा केंद्र कडकडीत बंद ठेवत या संपात सहभाग घेतला। दरम्यान राज्यभरातील खत बी बियाणं आणि कृषी औषधं विक्रेते संपावर गेले। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात काही वॉर्डात स्वच्छ पिण्याचं पाणी येत नसल्याने नागरिक आक्रमक झालेत। आक्रमक नागरिकांनी नगर परिषदेवर घागर जनआक्रोश मोर्चा मोर्चा वेळी नगर परिषदेत नगराध्यक्ष अनुपस्थित असल्यानं हार आणि घागर ठेवून निषेध नोंदवण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना अनेक दिवस पंपावर रिकाम्या हाती परतावं लागलं होतं। आखातातील युद्धस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्यानं गॅस उपलब्ध साठा लवकर संपत होता। आता शहरात गॅसचा मोठा साठा शहरात दाखल झाल्यानं दिलासा मिळण्याची शक्यता।
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनाने महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली. ई फार्मसीच्या वाढत्या धोक्याविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी बंदची हाक दिली आहे. सरकारनं निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. दौंड शहर आणि तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या या अभियानामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे 3 दिवसात तब्बल 10,000 सदस्य जोडण्याचा संकल्प व्यक्त केला. संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा विभागानं प्लास्टिक पिशव्या मुक्त करण्याचा निर्धार केला. सोमवारी नवीन मोंढा भागात 2 व्यापाऱ्यांकडून जवळपास 2 टन प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त केला. महापालिकेनं व्यापाऱ्यांकडून 50,000चा दंड वसूल केलाय, तर पालिकेनं गेल्या 4 दिवसात 11 टनपेक्षा अधिक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. हिंगोली तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाच्या वतीनं 6 वाळू घाट आरक्षित करण्यात आले. खंबाळा इथं महसूल विभागाच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांना वाळूचं वाटप करण्यात आलं. पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारनं MIDCला 6,000 कोटींच्या कर्ज हमीस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळणार असून प्रकल्पाला चालना मिळणार. शेतकऱ्याचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी निधी वापरण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येते. पदवी हरवल्यानंतर दुसरी प्रत नियमित शुल्कासह अतिरिक्त 2,000 रुपयाचा दंड भरून देण्यात येतो. तर तिसऱ्यांदा पदवी प्रमाणपत्र हवं असल्यास 10,000 आणि चौथ्यांदासाठी 20,000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जुनी तसंच वापरात नसलेली वाहनं भंगारात काढण्याच्या मोहिमेत मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन कार्यालयानं उल्लेखनीय यश मिळवलं. भंगारातील टॅक्सी आणि बस यांच्या विक्रीतून 23,44,000 रुपयाचा महसूल मिळवत विभागानं अपेक्षेपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळवलं. 30,000 किमी महामार्गावरील वाहतूक चिन्हाचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी IIT रुरकी या प्रतिष्ठित संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं शासनाला पाठवला. संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 55 कोटी असल्याची माहिती आहे. नालासोपारात रुग्णालयात डॉक्टर नर्सला मारहाण करण्यात आलेली. वसई विरार पालिकेच्या तोळी रुग्णालयात घटना घडली. घटनेच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. मुंबईतील KEM रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून नर्स आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी नर्स आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे होणारे प्रदूषण आणि दुर्गंधीमुळे मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी येथील लाखो रहिवासी त्रस्त होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला सुनावले. तसंच तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. शहापूर तालुक्यातील सापगाव नदी जवळील भाचा नदीवरील पुलाच्या रस्ता दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला. रात्रीपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे सदरचं काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पूर्ण व्हावं यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं. नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. येवला शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोरून हा महामार्ग जात असल्यानं रुग्णसेवेला याचा फटका बसतो. अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी अडकून पडतात. वाशिम नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत केबल जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. तसंच वाशिम शहराचा पाणीपुरवठा पुढील 4 ते 5 दिवस पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती देण्यात आली. नाशिकमध्ये धरणसाठ्यात घट झाली आहे. 26 प्रकल्पांमध्ये केवळ 41.61% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा 10% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसात 3.42% घट झाल्याची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतरही प्रशासनातील समन्वयाचा अभाव पुन्हा उघडला. विविध विभागांच्या संयुक्त पाहणीचा गाजावाजा असतानाच केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. राज्यातील सर्व 11वी प्रवेश ऑनलाईन आणि गुणवत्तेनुसारच होणार आहे. तर मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरीची तरतूद करण्यात आली. 15 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. 11वी प्रवेशासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रक्रियेत आतापर्यंत 5,06,74 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अर्जाचा पहिला भाग भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदत असून 4 दिवस शिल्लक आहेत. राज्यात 28 आणि 29 एप्रिल असे 2 दिवस CET प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. 7 अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून तब्बल 71,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेत. यावर्षी या अभ्यासक्रमासाठी 36 जिल्ह्यात विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली. देशात LPG, CNG आणि PNG गॅसचा पुरेसा पुरवठा असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या कोट्यातही 70% वाढ करण्यात आली. याचा केंद्र सरकारनं पुनरुच्चार केला. पेट्रोलियम दरवाढ होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा दिलासा दिला. जनगणना 2027 साठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी जनगणना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, नावाजलेले क्रीडापटू आणि प्रभावशाली व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे.
वाढत्या प्रवासी गर्दीमुळे एसटीच्या पुणे विभागानं 200 नवीन बससाठी मुख्यालयाकडे मागणी केली आहे। सध्या 857 बसद्वारे सेवा दिली जात असून अनेक मार्गांवर प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते। नव्या बस फेऱ्या मिळाल्यास प्रवास वाढून अधिक सुखकर होणार। लांब पल्ल्याच्या काही महत्त्वाच्या गाड्यांचं शॉर्ट टर्मिनेशन दादर आणि ठाणे स्थानकावर करण्याचा निर्णय आणखी 23 दिवसांसाठी वाढवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या सुरू असलेल्या विस्तारीकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये शिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द करत जिल्हा प्रशासनानं ऑपरेशन थिएटर सील केले। रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 3 रुग्णांना जंतू संसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। जगभरात मुलांच्या आरोग्याबाबत एक मोठा आणि चिंताजनक बदल घडतो। एकेकाळी कुपोषण ही मुलांसमोरील सर्वात मोठी समस्या मानली जात होती, मात्र आता लहान मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनते। त्यामुळे भविष्यात आरोग्य संकट येण्याचा इशारा युनिसेफने दिला। हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चाललाय। उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली। अहिल्यानगरच्या जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतोय। वाढत्या तापमानाचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होताना दिसतोय। उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली। सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली। सोलापूरचं तापमान 43.9 अंशावर पोहोचले, मात्र सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली। दरम्यान गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं। 5 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली, त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। मात्र 23 गावं आणि 8 वाड्या वस्त्यांना सध्या 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा करत तहान भागवली जाते। नाशिक जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा तीव्र झालाय। कमाल तापमान 40 ते 41 अंशावर पोहोचले, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर झाली असून जिल्ह्यातील 55 गावांसह 28 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। हिंगोली जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर केला आहे। हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। पुण्याच्या शिरूर तालुक्यात तापमान 42 अंशावर पोहोचलंय। वाढत्या तापमानाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। सध्या शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबग सुरू आहे, मात्र वाढत्या तापमानामुळे शेतात कामासाठी मजूर येत नसल्यानं शेतकरी चिंतेत आले। वाढत्या उन्हामुळे किल्ल्यावरील पर्यटकांची संख्या घटली। तापमान 40 अंशापर्यंत गेल्यानं दुपारी गड ऊस पडले, त्यामुळे पर्यटक घटल्यानं स्थानिक विक्रेत्यांचा व्यवसाय मंदावला। मात्र वन विभागानं सकाळी किंवा सायंकाळीच भेट देण्याचं आवाहन केलं। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द कवळीमळा इथं वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या साधारण 1 वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या आहे। या भागात बिबट्याचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांच्या मागणीवरून वन विभागानं पिंजरा लावला होता। पंढरपुरात उन्हाचा पारा 43 अंशावर गेला। उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे 4 चाकी गाडीनं पेट घेतला। अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पेण खोपोली मार्गावर मातीचा भराव करण्यासाठी आलेल्या डंपरला आग लागली। माती भरताना वर उचललेल्या बकेटला वीज वाहिनीचा स्पर्श झाल्यानं ही आग लागली। या घटनेत डंपर चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नाशिकच्या मनमाड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणाच्या डीपीला आग लागली, मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली। या कडाक्याच्या उन्हामुळे डीपीवरचं वायरचं प्लास्टिक कोटिंग वितळून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे।